नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जय हिंद म्हणायचं असेल तर आधी सेनेवर विश्वास ठेवा। मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात, म्हणाले सुनले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार, देशभरातून 17 खासदारांचा गौरव, सुप्रिया सुळे यांचा विशेष सन्मान। शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधीचा एक व्हिडिओ व्हायरल, शिवराजच्या मित्रांनी केलेली मारहाण कॅमेऱ्यात कैद। शरद पवारांचा अजित पवारांना डायरेक्ट कॉल, पुण्यातील महत्त्वाच्या विषयासंदर्भात फोनवरून चर्चा। आणि शिळे मांस खाल्ल्याने वीट भट्टीवरील 14 मजुरांना विषबाधा, एका महिलेचा मृत्यू, 13 जणांची प्रकृती स्थिर, पैठणजवळील घटना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे यास 20 जणांनी बेदम मारहाण करत त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ आज रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी लिंबोटा ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे परळी बीड महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दिनांक 16 मे रोजी परळी शहरातील जलालपूर येथील सप्ताहात युवक शिवराज दिवटे याच्याशी काही लोकांचे भांडण झाले होते। याचाच राग मनात धरून रत्नेश्वर टेकडीवर 20 जणांनी दिवटे याला बेदम मारहाण केली। यामध्ये दिवटे जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे। त्यातील 5 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 2 जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे। या मारहाणीच्या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ चांगले संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांकडे गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी केली आहे। यासाठी उद्या सोमवार दिनांक 19 मे रोजी परळी बंदची हाक देखील देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ यांच्या मार्फत इयत्ता 10वी मार्च 2025 परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये बीड शहरातील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेसने नेत्रदीपक यश मिळवत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे। यामध्ये चिरंजीव गौरव केशव नागरे या विद्यार्थ्यांनी 99.40% एवढे गुण मिळवत क्लासेसमधून प्रथम, तर त्याची शाळा श्री शिवाजी विद्यालय बीड येथून सर्व द्वितीय येण्याचा मान मिळवला। नवले प्रतीक याने 95.20% एवढे गुण मिळवत क्लासेसमधून द्वितीय क्रमांक पटकावला, तर कुमारी दीपाली ढेमरे या विद्यार्थिनीने 95% एवढे गुण मिळवत क्लासेसमधून तृतीय क्रमांक पटकावला। त्यासोबत नागरगोजे तेजस याला 93% गुण, कदम करण यास 92.60%, वंजारे प्रसाद 92%, गाडे अथर्व याला देखील 92%, कुमारी समीक्षा कुलते 90.20%, चिरंजीव कांबळे ऋतुराज 89.20%, चिरंजीव मुंडे ऋषिकेश यास 89%, चिरंजीव पाळवदे उत्कर्ष 89%, कुमारी पंडित वैष्णवी 88.20%, कुमारी पाठक श्रुती 88%, चिरंजीव येवले यशराज 88%, चिरंजीव इंगोले प्रेम 87.40%, कुमारी खडके ऋतुजा 86.40%, कुमारी रोकडे रिया 86.40%, चिरंजीव भोसले आदित्य 86%, कुमारी गाडे गौरी हिने 85% याप्रमाणे गुण मिळवले आहेत। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा क्लासेसच्या वतीने संचालक श्री तिडके सर, चंदनशिव सर, प्रमोद ढाकणे सर, गायकवाड सर, सोळंके मॅडम, राऊत मॅडम, पाठक मॅडम यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी चिरंजीव गौरव नागरे याचे पालक श्री केशव नागरे यांचीही विशेष उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील लिंबा येथे अवैध वाळू विक्री करत असताना पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या आदेशावरून पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले। या प्रकरणी पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। हवालदार बालाजी लटपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रमेश बंडू पवार राहणार लोणी तांडा तालुका पाथरी व टिप्पर मालक विष्णू गुगे राहणार डाकू पिंपरी तालुका पाथरी यांनी संगनमत करून विनापरवाना वाळूची विक्री करण्याचा प्रयत्न केला। दिनांक 16 मे रोजी लिंबा येथील चौकात पोलिसांनी ही कारवाई केली। पोलिसांना पाहताच आरोपींनी टिप्परमधील वाळू खाली टाकून टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे। कारवाई दरम्यान टिप्पर क्रमांक MH14 AS 9745 हे देखील जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट हे करत आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे, पाथरी। आणि आता बातमी बीड शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईची। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड शहर पोलिसांनी काल शहरामध्ये
एक मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। मागील वर्षी 6 महिन्यांपूर्वी शहरामध्ये नशेच्या गोळ्या आणि औषध विकणाऱ्यांना पोलिसांनी पकडले होते। त्यानंतर हा उद्योग बंद पडला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा काही नवीन लोकांनी यात डोकेवर काढल्याची माहिती काल बीड शहर पोलिसांना मिळाली। यावरून काल रात्री 11 वाजता जुना बाजार येथील हाफिज गल्ली येथे फैजान असलम खान पठाण याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा मारला असता तेथे उपचारासाठी असलेले औषध गोळ्यांचा मोठा साठा मिळून आला। हीच औषधे नशा करण्यासाठी तो लोकांना विकत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यासोबत फैजान खान असलम खान पठाण राहणार हाफिज गल्ली, सोहेल खान युसुफ खान पठाण राहणार हाफिज गल्ली, शोएब खान ताजुद्दीन खान राहणार हत्तीखाना, शेख फिरोज शेख सादिक राहणार गिराम गल्ली कारंजा या आरोपींनाही मुद्देमालासहित रंगेहात पकडले आहे। त्यांच्याकडून तब्बल 2,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मागील काही दिवसांत शहरामध्ये अशा प्रकारे अतिशय काटेकोर गुप्तता पाळून नशेचे औषधे आणि गोळ्या चोरून लपून विक्री चालू होती। यामध्ये बऱ्याचदा लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचे नशेचे औषधे गोळ्या पुरवल्या जातात। यातून गुन्हेगारीची वाढ होत आहे असे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अशा प्रकारचे रॅकेट शोधून काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने हा छापा मारून कारवाई करण्यात आली आहे। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस हवालदार सचिन अलगट, जयसिंग वायकर, सुषेन पवार, मीरा रेडेकर, मनोज परजने, अशफाक सय्यद, सखाराम माने यांनी केले आहे। या कारवाईबद्दल बीड शहर पोलिसांचे बीड शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। दिनांक 17 व 18 मे 2025 दरम्यान परभणी येथे मराठवाडा रिजनल टेबल टेनिस यूथ कंटेंडर्स तर्फे टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये मराठवाड्यातून तुल्यबळ असे टेबल टेनिस प्लेयर सहभागी झाले होते। यामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील प्राध्यापक रामेश्वर शिनगारे यांचे चिरंजीव शौर्यवर्धन शिनगारे याने अंडर 13, अंडर 15, अंडर 17, अंडर 19 या 4ही प्रकारामध्ये विजय मिळवला आहे। शौर्यवर्धन याच्या या यशाबद्दल डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, कोच श्रीकांत व्यवहारे, नगरसेवक सुधीर शिनगारे, रमेशराव आडसकर, विनायक शिनगारे व समस्त धारूरकरांनी शौर्यवर्धन याचे अभिनंदन करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।